पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे काल विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यात रब्बी हंगामातील मका, ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। काल गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारच्या 3 वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसामुळे अतोनात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रावेर मुक्ताईनगर मतदारसंघात खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी लोणवाडी गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली आणि संबंधित अधिकारी यांना पंचनामे करावे असे आदेश देण्यात आले आहे। आज आपण बघतोय की बोदवड तालुका असेल, मुक्ताईनगर, जामनेर इथे काल अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। तर त्या निमित्ताने मी हे सगळ्या शेतांची पाहणी आणि शेतकऱ्यांना भेटायसाठी आलेली आहे। तसं पाहणी करून जे तहसीलदार आहे त्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे की लवकरात लवकर पंचनामे करून हा रिपोर्ट शासनाकडे पाठवा की जेणेकरून शेतकऱ्यांना लवकर। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, बोदवड। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।